रामराम मंडळी, मी अक्षरा आणि तुम्ही पाहत आहात द चेरीज किचन. द चेरीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर लहान मुलं पालेभाज्या वगैरे खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारचे नूडल्स बनवून त्यांना देऊ शकता. हे नूडल्स तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. मंचुरियन नूडल्स बनवण्यासाठी मी इथे 250 ग्रॅमचं मंचुरियनचं चिंगचं पॅकेट घेतलेलं आहे. नूडल्स बनवण्यासाठी मी इथे शेपू बारीक करून घेतलेला आहे, पालक बारीक करून घेतला आहे, 4-5 मिरच्या आहेत, कढीपत्ता, मोहरी थोडीशी घेतलेली आहे आणि लसूण बारीक चॉप करून घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही अजून दुसऱ्या पण भाज्या टाकू शकता, म्हणजे गाजर, मटर असे पण टाकू शकता. तसेच तुम्ही अंड्याला स्क्रॅम्बल करून त्यामध्ये मीठ आणि काळी मिरी पावडर टाकून ते पण यामध्ये टाकू शकता. किंवा तुम्ही चिकनचं जर पीसेस बॉईल करायचे आणि ते पण सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. फक्त बेस असा आहे की फक्त मोहरी आणि लसूण हे आपलं महत्त्वाचं आहे. म्हणजे यामध्ये तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या किंवा अंड्याचं किंवा चिकनचे हे काही तुम्ही टाकू शकता. प्रथम आपल्याला नूडल्स वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी मी इथे 1 लिटर पाणी घेतलेलं आहे. पाणी जास्त झालं तरी हरकत नाही, कारण नूडल्स आपल्याला 90%च शिजवून घ्यायचे आहेत. पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत. पाण्याला उकळी येईपर्यंत काय करायचं आहे, इथे मी परातीला थोडंसं तेल लावून घेणार आहे, कारण नूडल्स वाफवून झाल्यानंतर ते लगेचच आपण या परातीमध्ये काढून घेणार आहोत, म्हणजे ते नूडल्स चिकटले नाही पाहिजेत. यासाठी मी इथे परातीला एका तेल लावून घ्यायचं आहे. आता पाण्याला उकळी आलेली आहे, तर आपण या पाण्यामध्ये आपण नूडल्स टाकणार आहोत. पण यामध्ये आपण मसाले वगैरे आपल्याला टाकायचे नाही आहेत. फक्त नूडल्स आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आणि फक्त 90%च आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. जास्त शिजवायचे नाही आहेत, कारण का जास्त जर शिजवले तर ते चिकट होणार. म्हणून ते 90%च वाफवायचे आहेत आणि लगेचच काढायचे आहेत परातीमध्ये आणि त्याला आपण वेगवेगळे असे काट्याच्या चमच्याने आपण वेगवेगळे करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता नूडल्स आपले हे 90% शिजलेले आहेत. तर आपण आता गॅस बंद करूया आणि हे नूडल्स पटकन पाण्यातून काढून घेऊया. तर नूडल्समधलं पाणी काढण्यासाठी मी इथे गाळण घेतलेली आहे आणि या गाळणीमध्ये मी आता हे नूडल्स टाकणार आहे. म्हणजे जे पाणी असेल ते खाली एका भांड्यामध्ये खाली जाईल आणि नूडल्स आपले छानपैकी मोकळे होतील. तर नूडल्समधलं पाणी आपलं गाळून झालेलं आहे. तर आपण आता हे नूडल्स ज्या परातीला आपण तेल लावलेलं होतं त्या परातीमध्ये आपण आता टाकणार आहोत. आता यामध्ये थोडंसं मी तेल घालणार आहे, म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. आणि नूडल्सना फोकच्या साहाय्याने अशा प्रकारे मोकळं करायचं आहे. तर नूडल्सच्या पाकिटमध्ये हे अशा प्रकारचे मसाले असतात. तर एकूण 4 पाकिटं होती, तर 4ही पाकिटं आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यांना एकदम मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्याला आणि फोकच्या साहाय्यानेच मिक्स करायचं आहे.
तर नूडल्सला मसाला छानपैकी मिक्स झालेला आहे. तर आपण आता फोडणीची तयारी करूया. तर फोडणी करण्यासाठी इथे थोडंसं तेल घालायचं आहे. लसूण एकदम बारीक चिरून घ्यायची आहे आणि मिरची सुद्धा एकदम बारीक चिरूनच घ्यायची आहे. तेल तापलेलं आहे. तर आपण यामध्ये आता मोहरी घालायची आहे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. बारीक चिरलेली लसूण घालायची आहे. आता ही सर्व फोडणी तेलामध्ये छानपैकी फिरून घ्यायची आहे. फक्त भाजताना हे लक्षात ठेवायचं आहे की लसूण आपल्याला करपवू द्यायची नाही आहे. लसणीचा हलकासा वास जाईपर्यंतच आपल्याला हे भाजायचं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालायची आहे आणि मिरचीचं प्रमाण असं आहे की तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही मिरचीचं प्रमाण यामध्ये वाढवू शकता. आता यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहेत. इथे मी शेपूची भाजी कटिंग करून घेतलेली आहे आणि पालक टाकलेला आहे. तर शेपूची भाजी आणि पालक हे नूडल्समध्ये असतील तर खूप छान अशी चव येते आणि खूप चांगलं पण लागतं. भाज्या मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला नूडल्स घालायचे आहेत आणि नूडल्स भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि नूडल्स मिक्स करताना हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करायचे आहेत, कारण नूडल्स नाहीतर तुटू शकतात. खूप छान असे मजेदार नूडल्स बनलेले आहेत आणि हे नूडल्स तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता, म्हणजे अशा प्रकारची रेसिपी बनवून. आणि हे खायला खूप छान लागतात. तुमची मुलं तर आवडीने खातील. जर मुलं तुमची भाज्या वगैरे खात नसतील तर या अशा प्रकारच्या भाज्या तुम्ही या नूडल्समध्ये टाकून देऊ शकता. तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर बटन दाबायला विसरू नका. आणि तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा. खुश रहा, आनंदी रहा आणि माझा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तयार रहा. धन्यवाद.